दर महिन्यामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्स असेल किंवा व्यक्तिगत असेल बैठकी होत असतात. त्याचप्रमाणे यावेळेससुद्धा दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आढावा बैठक घेण्याकरता योगायोगाने महाराष्ट्राचेच जे मूळ रहिवासी आहे CR पाटील साहेब त्यांच्या दालनामध्ये आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा योजनाच्या या ठिकाणी आढावा घेण्यात आला. त्याच्यामध्ये किती योजना पूर्ण झाल्या आहे, किती योजना 25 ते 50च्या दरम्यान आहे, किती योजना 50 ते 75% आहे, किती योजना 75 ते 99% आहे, अशा सगळा आढावा त्यांनी घेतला. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान आणि ODS प्लस म्हणजे हागणदारी मुक्त गाव याबद्दलचा सुद्धा आढावा त्यांनी घेतला आणि त्या आढाव्यामध्ये आपण सगळी माहिती महाराष्ट्र राज्याची अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा स्वतः आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या 2025च्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन असेल किंवा ODF प्लस असेल याच्यामध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण असेल अशी खात्री आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जळगाव जिल्ह्याचेही 2 प्रश्न या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये निम्न तापी प्रकल्प जो अर्ध्या जळगाव जिल्ह्याला ओलिताखाली आणू शकतो त्याचा बळीराजामध्ये समावेश करावा आणि तो समावेश करण्याचं सुद्धा आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे. आज पवारसाहेब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी असं म्हटलं की 288 जागांपैकी 225 जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील विधानसभा निवडणूक. आपण पाहिलं असेल की आता लोकसभेच्या निवडणुकींचा जर अंदाज घेतला तर 133 जागेवर आम्ही पुढे आहोत आणि आता जर त्यांच्या 225 असतील तर मग आमचे किती येतील याचा अंदाज आपण लावावा. मला तरी असं वाटतं की लोकसभेचे ठोकळे हे विधानसभेमध्ये चालत नाही. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक, आमदारकी आणि खासदारकी याच्यामध्ये फार फरक असतो. त्यामुळे येणारं चित्र हे 2-3 महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक आहे. आज रिसोर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. आमदारांना रिसोर्टमध्ये ठेवण्यात येत आहे. काय घडेल काय वाटतं? आमचे निवडून येणार सगळे, आमचे सगळे उमेदवार निवडून येणार महायुतीचे. संख्याबळ आहे तेवढं दिसेल ना आपल्याला. म्हणजे संख्याबळ कसं जमवावं हे शिंदेसाहेब किंवा देवेंद्र भाऊ यांना सांगण्याची गरज नाही. ते बरोबर संख्याबळ जमवतील. विधान परिषदेत खेळ होणार बिलकुल 100% होणार. काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ठाकरे घराण्यामधले काही लोक जे आहेत ते अंबानीच्या लग्नाला गेलेले दिसून येत आहेत. हळदी खेळून आलेले आहेत. काही जण नाचताना पण दिसत आहेत. सभागृहामध्ये पाहिली यांची भाषणं तर अंबानी जणू काय यांचा वडलोपार्जित दुश्मन आहे अशा पद्धतीची भाषणं असतात आणि त्याच अंबानीच्या लग्नामध्ये बारीक डान्स ते करतात. याच्यावरून दुपट्टी धोरणं कशी असतात हे बघायला या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.